जिल्हा परिषदेकडे 14वा वित्त आयोग 1 एप्रिल 15 ते 31 मार्च 2020 अंतर्गत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचं बळकटीकरण प्राप्त निधी वितरित केलाय। त्यानंतर व्याजपोटी शिल्लक रकमेतून ग्रामविकासाच्या आराखड्यानुसार पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व उपजीविका या शीर्षकाखाली रुग्णवाहिका याबाबत जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या 14व्या वित्त आयोगांतर्गत 16 रुग्णवाहिका खरेदी केल्या। त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। जिल्ह्यामध्ये 16 प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी एक प्रमाणे 16 रुग्णवाहिका ग्रामपंचायत विभागाकडून खरेदी करून आरोग्य विभागास हस्तांतरित करण्यात आल्या। या सोहळ्यास खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे, आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, सिव्हिल सर्जन डॉ. सुभाष माने, उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, अधीक्षक अभियंता संजय माळी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे व ग्रामपंचायत विभागाचे खाते प्रमुख व इतर कार्यकारी अधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।